आता बाळा मी करडीची भाजी धुवून घेते. बघेल का बाळानो मी रानात आलोय. करडीची भाजी लावली ते तोडतो कालवणाला. पहिली करडीची भाजी खायला असायची, ही लावल्यावर 3 महिन्यांनी ती खायला. हे अशी भाजी असते. त्याचा निका पाला पाला काढून घेऊ. बाळांनो असे छोटे छोटे लकाटे असते. हे बोंडा आल्या त्यातनं बी तयार होतो. या भाजीचे 2 प्रकार होते कालवणाचे. ते मालकीनबाई करून दावतील तुम्हाला. बघा कशी भारी भाजी हिरवीगार आहे. सर्व येत असते. बघेल का आता बाळा मी करडीची भाजी धुवून घेते. पावसाच्या पाण्यानेच उगवली, पण माती ही घ्यावी लागते. किती करडीची भाजी भारी. बघा बाळानं आता चांगली धुवून काढली. आता करडीची भाजी चिरून घेते मी. बघा कसले लपा लपा करते. आता चिरून घेते. अशी चिरावं लागते. पाताळ बी करतात, मोकळी करतात. तुम्हाला सुकी करून दाखवते मी आता. लय भारी लागते खाया. पहिला आम्ही लय करडीच्या भाज्या खायचं, भेटत नव्हत्या इतक्या करडी. आता चिरून घेतली. आता बघा चिरून घेतली. भाकरी बरं कोरडी बी खाय गोड लागते
अशी बी गोड लागते. अशी खायची, पहिली भाकरी खाया रानात गेली म्हणजे करडीची भाजी लई गोड लागायची. लसूण टाकून घेते. आता तेल ओतून घेते. आता टाकून घेते. आता मीठ टाकून घेते. चटणी टाकून घेते. बघा किती भाजी झाली. चटणीने खमंग लागते. आम्ही पहिले अशाच भाज्या करडीच्या करायचो. कोरडी भाकरी बरं खायची, पातळ करायची, मोकळी करायची. करडीची भाजी भेटत नाही. कडबांच्या करडीची भाजी. किती खमंग झाली अशी भाजी करावं लागते तांदूळची, त्या करडीची. बाळानं करडीची भाजी आणली, मालकींनी कालवण केले. या बाळानं जेवायला रामकृष्ण हरी. बाळानं करडीची भाजी आणि मेथीची भाजी घेतली भाकरीवर खायला. या बाळानं जेवायला. मालकीन बाई भाजी तर लय भारी झाली. मग करडीची भाजी तिला सामान घालून शिजवून पिळून चांगली केलेली. हाटी करा भाजी. करडीची भाजी अजून आणा, चांगली भाजी करते. मग पातळ खाया गोड लागते. आता न्यारी करतो आणि जातो गुरु घेऊन चारायला. मालकीन बाई तुम्ही पण या जेवायला. जेवते मी बे.